महापुरापासून सुरक्षित माळवाडी बस स्टँड पासून 500 मीटर अंतरावर प्लॉट श्री धोंडीराज पार्क माळवाडी। फक्त 2 लाख रुपये डाऊन पेमेंट द्या आणि प्लॉटचे मालक व्हा। प्लॉट खरेदीसाठी कर्ज उपलब्ध। सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची हीच योग्य संधी। प्रीमियम रेसिडेन्शियल प्लॉट श्री धोंडीराज पार्क, पाटील डेअरी नजीक, वसगडे रोड, माळवाडी, भिलवडी। संपर्क 72 70 95 95 95 आणि 91 300 355 11। बैलांच्या अंगावर कोरली व्यथा। शक्तीपीठ महामार्ग विरोधात घोगावात बळीराजाचा काळजाला भिडणारा यलगार। जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची आणि शेती वाचवा हे शब्द एखाद्या आंदोलकाच्या हातातील फलकावरचे नसून ते आहेत आपल्या उदरनिर्वाहाचं साधन हिरावून घेतलं जाण्याच्या भीतीने व्याकुळ झालेल्या एका शेतकऱ्याच्या मुक्या प्राण्याच्या अंगावरचे। राज्यात प्रस्तावित असलेल्या शक्तीपीठ महामार्गाच्या संघर्षाची ठिणगी आता सांगली जिल्ह्यात पडली असून इथल्या शेतकऱ्यांनी निषेधाची एक अत्यंत भावूक पण तितकीच आक्रमक पद्धत अवलंबली आहे। सांगलीच्या घोगाव येथील शेतकरी पंडित मारुती कोळेकर यांनी आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे जपलेल्या बैलांच्या अंगावर निळ्या शाईने निषेधाचे शब्द लिहून सरकारला थेट जाब विचारला आहे। या महामार्गासाठी संपादित केल्या जाणाऱ्या जमिनींमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या पिढ्यानपिढ्या कष्ट केलेल्या सुपीक जमिनी जात आहेत। पंडित कोळेकर यांची 4 हेक्टर जमीन या प्रकल्पात बाधित होणार असून ही केवळ माती नाही तर त्यांच्या कुटुंबाच्या जगण्याचा एकमेव आधार आहे। स्वतःची शेती आणि याच बैलजोडीच्या जीवावर इतरांच्या शेतात मशागत करून कोळेकर आपला संसार चालवतात। मात्र आता महामार्गामुळे त्यांच्या पोटावर पाय येणार असल्याने त्यांनी हा संताप व्यक्त केला आहे। आमची जमीन डोंगराच्या कडेला आहे, तीच गेली तर आम्ही जगायचं कशावर? जर शेतीच नाही राहिली तर या मुक्या प्राण्यांना काय खाऊ घालू? अशी आर्त साद घालत कोळेकर यांनी सरकारला प्रश्न विचारला आहे। वाळवा आणि पलूस तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याचा हाच निर्धार असून आता या आंदोलनाचे रान संपूर्ण जिल्ह्यात पेटले आहे। विकासाच्या नावाखाली आमची संस्कृती आणि उपजीविका नष्ट करू नका अशी हाक इथला बळीराजा देत आहे। मुक्या प्राण्यांच्या माध्यमातून दिलेला हा इशारा आता सरकारच्या डोळ्यात अंजन घालणार का, की प्रगतीच्या घौडदौडीत या सामान्य शेतकऱ्याचा बळी दिला जाणार, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित झाला आहे। नमस्कार, मी पंडित मारुती कोळेकर घोगाव गावचा शेतकरी आहे। तरी आमची डोंगर साईडला जमीन आहे। कमीत कमी 4 हेक्टर आमची कोळेकर कुटुंबाची जमीन जात आहे या शक्तीपीठ महामार्गाला। तर अशी परिस्थिती आहे आज सध्या। आमचं जे जीवन आहे ते सर्व पूर्ण शेतीच्या जीवावर आहे। हा माझा बैलाचा व्यवसाय। मी दुसऱ्यांच्या शेतामध्ये सुद्धा बैलाची कामं करायला जातो, मेहनतीची। आज अशी परिस्थिती आहे की या शक्तीपीठ महामार्गाला हजारो एकर जमीन जाणार आहे। हजारो एकर जमीन गेल्यानंतर असे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होणार आहेत। शिवाय आमचा हा व्यवसायही बंद पडणार आहे। आम्ही ही जनावरं जगवायची कशावर, आम्ही जगायचं कशावर, हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। आमच्या जनावरांच्या पण अगदी अस्मितेचा विषय आहे आणि माझं परिपूर्ण मत आहे की पूर्ण हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करून आम्हाला शासनाने सहकार्य करावे। रद्द झालाच पाहिजे। शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो।